मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज अगदी झटपट अशी ही मुळ्याची चटणी मी बनवणार आहे। त्यासाठी मी 2 मुळा घेतला आहे आणि आता ह्याचे संपूर्ण साल मी काढून घेणार आहे। स्वच्छ पाण्याने हे मुळा धुवून घेतला आहे आणि त्याचे साल मी काढून घेणार आहे पिलरच्या साहाय्याने। या पद्धतीने हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने संपूर्ण साल मी आता ह्याचं काढून घेते। अगदी तोंडी लावायला झटपट होणारी। आता हे मी फूड प्रोसेसरमध्ये घालून या पद्धतीने मुळा आता 2 सेकंदामध्ये बारीक करून घेणार आहे। तर या पद्धतीने आता मी लगेचच किसून घेणार आहे। अगदी कमी वेळात पटकन असा हा मुळा किसला जातो। काही सेकंदामध्ये तुम्ही हा मुळा किसून घेऊ शकता। तर साधारणतः 3 सेकंद लागले होते मला। 3 सेकंदामध्ये संपूर्ण मुळा माझा किसून झाला होता। या पद्धतीने 2 मुळा मी किसून घेतले होते। तर 5 ते 6 सेकंदामध्ये दोन्ही मुळे माझे किसून झाले। काही सेकंदामध्ये हा मुळा संपूर्ण किसून झाला आहे। तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत आणि अगदी व्यवस्थित असा सेकंदामध्ये मुळा आपला किसून झाला आहे। आता ह्या मुळ्यापासून आपण झटपट अशी चटणी बनवणार आहोत। जेवणाला तोंडी लावायला तुम्ही ही चटणी बनवू शकता। अगदी कमी साहित्यात झटपट अशी ही मुळ्याची चटणी आपण बनवणार आहोत। टिफिनला सुद्धा तुम्ही भाजी म्हणून ही अशी घेऊन जाऊ शकता। तर आता हा संपूर्ण मुळा माझा किसून झाला आहे। मी एका प्लेटमध्ये हा मुळा काढून घेते आणि आता आपण फोडणीची तयारी करूया। तर तेल मी गरम करून घेतले कढईमध्ये। 1 चमचा साधारणतः मी तेल घेतले। तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण मुळ्याची फोडणी देऊन घेणार आहोत। तर 1 चमचा मोहरी मी घातली आहे। मोहरी संपूर्ण तडतडल्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातले, 1 चमचा हळद घातली आणि 1 चमचा लाल तिखट घातले आणि लगेचच मी यामध्ये मुळा जो किसून घेतला होता तो मी यामध्ये घालून घेतला आणि चमच्याने ही संपूर्ण फोडणी त्या मुळ्याला परतून घेतली आणि पुन्हा थोडासा रंग चांगला यावा यासाठी मी थोडंसं मीठ आणि काश्मीरी लाल मिरची घालून घेतली आहे। आणि आता हे संपूर्ण असं मिक्स करून घेणारे, मसाला व्यवस्थित मुळ्याला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मंद आचेवरती मी आता ही भाजी वाफवून घेणार आहे मुळ्याची। आता मुळ्यामध्ये पाणी न घालता त्याला अंगचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच आपण ही वाफवून घेणार आहोत। तर संपूर्ण वाफवून झाल्यावर संपूर्ण त्यातलं पाणी जे आहे अंगचं ते पूर्ण आटल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालून ही झणझणीत आणि चटपटीत अशी पटकन होणारी मुळ्याची चटणी तयार झाली आहे। तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा। कशी वाटली याबद्दल कमेंट करा। रोजच्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब। मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत।